इंडाचा रंग आहे प्रॅक्टिस टाइम. उद्या परवा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण निघालोय पाचरला. माझ्याबरोबर सारा आहे. हे बघा, सारा आले, बाबू आहे, दादा आहे. आज खूप धमाल करूया. आज त्यांना सुट्टी आहे आणि माझ्याबरोबर दुसरी आमची काय बोलतात, माझी बहीण, नटकट बहीण पण आले. भाजी पण आहे. आज बघूया काय काय धमाल होणार आहे. आणि बाबू आज आपल्याला काहीतरी काय बोलणार बाबू? धडा बोलणार आहेस भाऊ? धडा बोलून दाखवणार आहे आपल्याला. तर ऐकायचं आपल्याला. चला जाऊया पाचरला, आपण फिरून येऊ. आपण कारने जाणार आहोत. चला तर या. बाबू काय बोलतोस? बाकी काही नाही. आज आम्ही चाललोय पाचरला. सगळ्यांना घेऊन मंडळी आमची इथे आज. या या या. हा आमचा गावचा परिसर आहे. आम्ही इथून जातो नेहमी. गावाचा रस्ता आहे. हॅलो, आमचा हा गाव आहे. हा आमचं गाव आहे. आम्ही करणार आहोत. हा हॅलो. आता आपण जाऊया कारने. कारणी चला जाऊया फिरायला. पाऊस पण पडतोय. बाईकवर गेलो तर भिजाय होईल. तर कारने जाऊया. पोरं पण आहेत आपली. सारा पण आहे, दादा पण आहे, बाबू पण आहे. टुकटुक टुकटुक. बसा रे. ये बाई, ये इकडून बस, इकडून बस. पुढे बसतेस. व्यवस्थित खोल. चला या. भाऊ बस गाडीत. आमची कॅमेरामॅन माझी बहीण आहे. ते हसते. तिला पण घेऊया आपण कॅमेऱ्यामध्ये. टेन्शन घेऊ नका. मामा, तुम्ही रोजच का माईक लावता? रोज कुठं? आजच मागवलाय. कालच आला. ऑनलाईन मागवलं ना आता. हा, तुला पाहिजे काय? बाबू कुठे दिलाय? 2 माईक आहेत. हा, किती रुपयाचे असतील? काय माहिती किती रुपयाचे. आपल्याला गिफ्ट दिलं नाही. तुझ्या मम्मीनी. माहिती नाही तुला? तुला माहिती नाही? हो, गिफ्ट दिलंय. गिफ्ट आपल्या मित्राने गिफ्ट दिले. ए, दरवाजा उघडा कोणाचा तरी. दरवाजा कोणाचा उघडा आहे? दरवाजा उघडा आहे काय? बाबू दादा. आणि म्हणतो मी कार शिकणार आहे. दादा मला शिकवशील कार? त्याला शिकवतो ना. मी आमच्या कातलावरती आहे. आम्ही ह्याला कातल बोलतो. हा आमचा परिसर आहे कातलाचा आजूबाजूचा. खूप छान दिसतंय. गवत पण वाढले बऱ्यापैकी. आणि साईडला तुम्हाला हे दिसतंय का? हे दिंडे. ह्याला काय बोलतात? त्याला माहिती आहे ना? ह्याला काय बोलतात? दिंडे नाही बोलत त्याला. अरे हा, विसरलो. चिरडे बोलतात. सॉरी, ह्याला चिरडे बोलतात. इकडे जास्त चिरडे जास्त उगवलेत. आणि गौराई तुम्हाला माहिती असेल. गौराई बनवतात त्याच्यापासून, चिरड्यांपासून. खूप छान परिसर आहे आजूबाजूचा. 1.5 दिवसाची पाहुणी. मित्रांनो, आज रविवार सुट्टी असल्यामुळे आपल्या सारा वगैरे घरीच आहे. खूप धमाल. सुट्टी असली का म्हणजे खूप धमाल करतात, मस्ती करतात. एकदम लय त्रास देतात. शाळासाठी चांगली असते. आपलं मंदिर. हा, पुढे बोलायचं. आपलं मंदिर आहे. सतीदेवीचं मंदिर आपला. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असेल. मंदिराची व्हिडिओ. तुम्ही चांगला मागच्या व्हिडिओचा प्रोत्साहन दिलेला आहे. आणि हा म्हटलं मंदिराचा परिसर खूप छान दिसतो. कधी आला तर नक्की भेट द्या आपल्या मंदिराला. हॅलो, इथलं वातावरण पाहून खूप प्रसन्न होतं. आणि मंदिराच्या आवारामध्ये मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. आढळल्यास तर कारवाई करण्यात येईल. हे आमच्या मंडळाचा बोर्ड लावला इथे. आता आपण जाऊया. पाचरला जायचं आपल्याला. वा वा, मस्त मस्त. आम्ही गाणं बोलायचो. आपल्या कल्याणीला, बहिणीला गाण्यांची खूप आवड आहे. तिचा आवाज, गला पण चांगला आहे. आवाज खूप छान आहे. आणि गाणी पण खूप छान बोलते ती. गाडी हालती झुलती दणाणती. सगळीकडे हिरवळ वातावरण आहे. आज मित्रांनो एकादशी आहे. पप्पांचा आणि आईचा आज उपास आहे, निरंकार उपास. आज संध्याकाळी दशमी त्यांना करायची आहे. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ नेण्यासाठी जातोय पाचरला. बघूया भेटतोय का पाचरला गव्हाचा पीठ. जर भेटला नाही तर आपल्या पुढे जायला लागेल देवाऱ्यामध्ये. शक्यतो भेटेल आपल्याला पाचरला. दुकानामध्ये भेटतो तो. तर बघूया, जाऊया आपण. तू काय खाऊ घेणार आहे? बाबू का गप्प बसलाय? बाबूची व्हिडिओ काढ.
नंतरला नंतरला. तू काय खाऊ घेणार आहेस? मी तर हा आता आपण पोहोचलोय इथं गाडीचा पार्क करूया आपण आणि नंतर मग आपण दुकानात जाऊ. मी लावतो. गाडी पार्क करतोय इथे पाठीमागे. चल दादा लाव. काय काय घ्यायचं आपल्याला? गहू घ्यायचं ना. ते गाडीत येईल पुरे काका. आपला इथं आहे जंगम काकांचं दुकान. आपला जंगम काकांचं दुकान आहे पाचरमध्ये, फेमस दुकान आहे. आपल्या रस्त्याला लागूनच आहे. कधी आलात तर या. सगळं आपल्या किराणा माल दुकान भेटतं, सगळं साहित्य भेटतं. हो मला हे द्या. काय आपलं घ्यायचं? गहू कसा किलो आहे? गहू नाही ठेवत आपण, गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ, सॉरी गव्हाचं पीठ सम्राट सम्राट द्या. 5 किलो. 5 किलोचं द्या. पॉकेट आहे. किती रुपये? 40 रुपये 230 किलो. अच्छा, व्हिडिओ काढते म्हणून काय आहे? असं काय नाही. बघा पीठ घेतलंय. एक खाऊ आहे साराकडे. बाबूकडून खाऊ वगैरे आहे. चॉकलेट, चॉकलेट वगैरे आहे. चला जाऊया आता घरी. आंपेड. चला काका. मामीसाठी काय घेतलाय? तर बाकी जाते ना. हे सारा कुठं आहे? सारा बस. आपण गाडीत पुढं बसलो बसणार. आम्ही. मामाच्या गाडीत एकुलती एक भाची ना, म्हणजे लाडकी भाची. चला आता मी बागेत जाणार. माझं अरे मी आता आपलं सर्व सामान घेऊन झालेलं आहे. कोरोना खाऊ पण घेतलेला आहे. आपलं गव्हाचं पीठ वगैरे घेतलं. आता आपण परत घरी निघालोय. आपण घरी जाताना आपण थांबणार आहोत सतीच्या मालावरती. जरा तिथे गप्पा गोष्टी करू, जरा खेळू. नंतर मग आपण घरी जाऊ. आपल्या बागेत जाऊ. सॉरी, बागेत जायचं आपल्याला जायचं आहे. बागेत जाऊन आपल्याला फुलं आणायचे उद्या देवासाठी पूजेला. फुले. तर पुढे बघूया आपण काय काय करायचं आपल्याला. कुठे स्किप करू नका. व्हिडिओ खूप चांगली होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ लाईक करा. मोडीत ना तू अर्धा. बंद केला. आपण आलोय आपल्या मंदिराजवळ. थोडा आपण इथं गप्पा गोष्टी करूया. बाबू काय बोलणार? बाबू काय करणार आहे सांग. मी धडा बोलणार आहे. एक धडा बोलणार आहे शाळेतला. ते माईक बंद झालं काय? माईक चालू आहे. चालू. कविता बोलणार. कविता बोलल्या त्या दिवशी. ए सारा काय करते? या काय ए मंदिर दाखव. सतीदेवी माते की जय. आई सतीदेवी प्रसन्न. हा आपलं मंदिर आहे. वा मस्त. जय देवी जय सती माता. चरणी लीन झालो आरती ओवाळीता. जय देव. खूप मस्त आरती आहे. आमच्या मोठ्या बंधूंनी ही आरती लिहिली आहे, सुशांतदादा माळी यांनी. आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त वाटतं एकदम. याला सतीचा माल बोलतात. इथं पहिला आम्ही खेळायचो. आता इकडे पण खेळायला येतो. हा ना, इकडे आता काजू लावलेत आणि जाली बिली मारून टाकले. बंदोबस्त चांगला केलेला आहे. खूप छान दिसतंय. वा. इंद्राचा रंग आहे प्रॅक्टिस टाइम. उद्या परवा. तर मित्रांनो आता आपल्याला बाबू धडा बोलून दाखवणार आहे. चल बाबू सुरुवात कर. धडा तिसरा. साबणाचे बुडबुडे. पान नंबर 11. आर्या आणि विवाने एकमेकांच्या शेजारी राहत होते. एके दिवशी आर्या म्हणाले, विवान आज आपण बुडबुडे तयार करूया का? विवान घरातून शिल्लक राहिलेले साबणाचे तुकडे घेऊन अंगणात आला. पाण्याच्या बादलीत साबणाचे तुकडे टाकले. साबणाचे पाणी तयार झाले. सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले. विवानने हलकीच फुकून मारून बुडबुडे हवेत रंगीबेरंगी बुडबुडे तरंगू लागले. आर्या असं बोल पुढे बोल. आर्या आनंदाने उड्या मारत म्हणाले, अरे आहे तर इंद्रधनुष्याच्या रंगाचे बुडबुड आहेत. तिने एक बुडबुडा बोटाने हलक्याच बोलला. दोघे खूप हसले. विवान म्हणाला, बघ हा मोठा बुडबुडा मी तयार केला. आर्याने तो पकडायला हात पुढे केला, पण तो हवेत उडून गेला. अरे वा, हा वर माझ्याशीच खेळतो आहे. दोघांनी 100 जास्तच बुडबुडे तयार. काही छोटे, काही मोठे, काही चमचमणारे. कधी बुडबुडा आर्याच्या नाकावर तर कधी विवानचे केसावर फुटायचा. दोघांनी 100 रंग आहे हिरवा
नाचणार उद्या परवा, मामाला नाचायला बोलवा, मामाला नाचायला बोलवा, देईल तो पाल्याचा हलवा. खूप छान साराने पण मस्त गाणं बोलले गणपतीचा. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. आता आपल्या गप्पा झालेल्या आहेत, खूप छान गप्पा झाल्या, खूप छान गणपतीची गाणी झाली, बाबूचा धडा पण मस्त झाला. आता आपण निघालो आपल्या बागेमध्ये. आपल्याला थोडीशी फुलं आणायची आहेत उद्या पूजेसाठी, तर आपण निघूया आता. चला तिकडे जाऊया, बागेमध्ये जाऊया. पोचलो आपण, जाऊया आपण, फुलं घेऊया थोडीशी. गेट खोलतो, या. इथे जास्वंदीची फुलं आहेत, आपण घेऊन जाऊया. छान आहे जास्वंदी बघा. बागेची पूर्ण व्हिडिओ मी काढणार आहे, जरा वेळ भेटत नाही, कामानिमित्त जरा बिझी असतो. तुम्हाला एकदा दाखवेन मी बाग आपली. आणि वरती आण, हे दाखव जर. खूप छान फुलं आहेत बघा, मस्त. मित्रांनो ही जास्वंदी बघा किती छान दिसते. हे बघा, छोटा फुल आहे, लाल कलरचा, खूप छान आहे फुल, मस्त वाटतं. ह्याच्यामध्ये आपल्याला गणपतीची आकृती दिसते, मस्त. ते वरती एक झालंय. आपल्या बागेमध्ये अलग अलग प्रकारचे फुलझाडे आहेत, छोटे मोठे सगळे जास्वंदीचे. इथे एक मोठा कलर साईजचं फुल आहे जास्वंदीचं. हा बघा, ह्याच्यापेक्षा मोठं ते आपल्याकडे आहे का फुलं जास्वंदीची. हा कलर दिसत आहे जास्वंदी फुलाचा. हा फुल जो आहे खूप मोठा फुल होतो मस्तपैकी. याला मी काही तोडत नाही, उद्या सकाळी मस्त छान फुल, एवढा मोठा फुल होईल, खूप छान दिसतो एकदम दिसायला वगैरे. आपली सर्व कामं पूर्ण झालेली आहेत, आता आपण घरी चाललोय. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.